नमस्कार. रक्षिताज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाणीपुरीचं तिखट आणि गोड पाणी बनवणार आहोत. तर आता आपण आधी तिखट पाणी बनवूयात. त्यासाठी मी पुदिना घेतला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात, अद्रक घेतलं आहे, चाट मसाला आणि काळं मीठ. तर आता आपण कृतीकडे वळूयात. तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण पुदिना टाकूयात. पुदिन्यानंतर मी अद्रक टाकते आहे. त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या टाकायच्या. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. तर आपलं हे पाणी ग्राइंड करून झालं आहे. मी आता ते एका पातेल्यामध्ये काढून घेते आहे. एका पातेल्यामध्ये टाकते. याच्यामध्ये आपण अजून पाणी ॲड करणार आहोत. मी याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी ॲड करते. तुम्हाला लागेल तसं तुम्ही ॲड करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण काळं मीठ टाकणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं पाणी. आता आपलं तिखट पाणी रेडी आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर आपलं पुदिन्याचं तिखट पाणी तयार आहे. आता आपण गोड पाणी बनवणार आहोत. त्यासाठी मी काळं मीठ, चाट मसाला, लाल तिखट, मी 2 तास आधी चिंच भिजवून ठेवली होती ती घेतली आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. तर मी गॅस पेटवून घेतला आहे, त्यामध्ये मी पाणी घालते आहे. 1 तांब्या पाणी टाकते मी त्यामध्ये. त्यामध्ये आपल्याला मी जो गूळ घेतलेला आहे वाटीवरून तो टाकायचा. आणि हा आपल्याला गूळ सगळा विरघळेपर्यंत ते उकळून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं सगळं. यामध्ये मी चिंचेचा कोळ घालते. जी मी चिंच ठेवली होती भिजायला ती पण टाकते. आता हे मी दोन्ही मिक्स करणार आहे आणि हे उकळून द्यायचं आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या पाण्यामध्ये सगळा गूळ विरघळलेला आहे. तर मी गॅस बंद करते आणि हे पाणी मी एका पातेल्यामध्ये गाळून घेते. तर आपलं गोड पाणी बनवून तयार आहे. त्यामध्ये आपण चाट मसाला टाकणार आहोत, अर्धा चमचा. त्यानंतर काळं मीठ टाकते मी, अर्धा चमचा. आणि लाल तिखट टाकते मी, अर्धा चमचा. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं गोड पाणी तयार आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर आपलं तिखट आणि गोड पाणी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.